नमस्कार. आजकाल ग्रॅज्युएशन करताना लाईक तुम्ही इंजिनिअरिंग करा, MBA करा किंवा कुठलाही ट्रेड करा, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट दिलेलं असतं किंवा इंटर्नशिप दिलेली असते आणि त्यामध्ये प्रोजेक्ट मुलांना सबमिट करायचा असतो. मात्र आजकाल अशी प्रॅक्टिस झाली आहे की त्यामध्ये प्लॅगराइज्ड प्रोजेक्ट तुम्हाला मिळतात, म्हणजे आयते प्रोजेक्ट्स मिळतात. कोणीतरी प्रोजेक्ट लिहून देतं, आपण फक्त सबमिट करायचं. तर एका मुलाने काय केलं, प्लॅगराइज्ड प्रोजेक्ट घेतला, त्याचा 2 दिवसात सबमिट झाला आणि त्याचाच एक मित्र होता. त्या मित्राने काय केलं, तो म्हणे नाही, मला प्लॅगराइज प्रोजेक्टमध्ये जायचं नाही, आयता प्रोजेक्ट मला घ्यायचा नाही, आय विल वर्क फॉर इट. तर त्या मुलाने जवळजवळ 6 महिने तो प्रोजेक्ट लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याला बरेच अडथळे आले, टेक्निकल थिंग्स कळल्या नाहीत, फायनान्शियल ॲनालिसिस कसं करतात ते कळलं नाही, अशा बऱ्याच अडचणी आल्या. तर खूप जणांना भेटला की हे मला हा प्रोजेक्ट कसा रन करता येईल. प्रोजेक्ट म्हणजे काय, एक स्टार्टअप आयडिया असते आणि ती तुम्हाला रन करायची असते, तो प्रोजेक्ट रन करायचा असतो. तर त्यांनी 6 महिने त्याच्यामध्ये घालवले आणि नंतर जेव्हा तो सबमिट करण्याचा प्रयत्न करत होता त्यामध्ये सुद्धा 8 ते 10 दिवस सरांनी घेतले की नाही, त्यात ही टेक्निकल क्युरी आहे, ही टेक्निकल क्युरीज आहे. त्या सगळ्या क्युरीज बघताना त्याचा मित्र म्हटला, बघ मी तर 1 दिवसात मोकळा झालो, तू केला असता तुझा एवढा वेळ वाचला असता. पण तो म्हटला नाही, आय शुड बी ऑनेस्ट विथ माय प्रोजेक्ट. आणि असा प्रोजेक्ट त्याचा 7व्या महिन्यात पूर्ण झाला, सबमिट झाला, सक्सेसफुली सबमिट झाला. आणि नेमकं काय झालं, त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये एक कॅम्पस आला, म्हणजे कंपनी आली आणि कंपनीने इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. तर जो प्लॅगराइज प्रोजेक्ट होता त्याचा इंटरव्ह्यू पहिले घेण्यात आला आणि ते पॅनल खूप इम्प्रेस झाले, खूप छान प्रोजेक्ट तू लिहिला आहे. आणि मग त्याला प्रश्न विचारण्यात आले, पण एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला टेक्निकली नीट देता आलं नाही. त्यानंतर याला विचारलं, ज्याने ऑनेस्टली प्रोजेक्ट लिहिला होता, तर त्याने स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस सांगितली की कसा एखादा प्रोजेक्ट रन करायचा असतो, कशा अडचणी त्याला आल्या. आणि इंटरव्ह्यू पॅनल इतकं खुश होतं, ते म्हटलं बस आम्हाला हीच गोष्ट हवी होती की असा कॅन्डिडेट हवा होता की ज्याला ही प्रोसेस माहिती असेल, की आम्ही त्याच्यावर कुठलीही जबाबदारी टाकली तरी तो ती रन करू शकतो. आणि तो सिलेक्ट झाला, आज त्याला 17 लाखाचं पॅकेज मिळालं. आणि ही सत्य घटना आहे. तर अशाच पद्धतीने ज्या प्रोजेक्ट्स असतात, ज्या इंटर्नशिप असतात, ते आपण सिन्सिअरली करायला